इटोलीच्या विकासासाठी कटिबद्ध, भाजप उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा. नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांची इटोलीतील जाहीर सभेत गर्जना. तालुक्यातील मौजे इटोली येथे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे महसूल मंत्री ना. श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा संपन्न झाली. इटोली आणि परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही देत त्यांनी भाजप उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. विकासाची गंगा खेचून आणणार ना. मेघनाताई बोर्डीकर. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या रणधुमाळीत आयोजित या सभेत परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. सौ. मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांनी मतदारांना साथ घातली. विकासात्मक चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. निवडणुकीच्या मैदानात भाजपचे शिलेदार. सभेच्या माध्यमातून खालील अधिकृत उमेदवारांचा प्रचार करण्यात आला. डॉक्टर देवरावजी करहाळे, आडगाव जीपे गट. सौ. रंजना बालाजी सांगळे, इटोली पंचायत समिती. सौ. अश्विनी बाळू दाभाडे, आडगाव पंच गण. प्रा. रवी बाबाराव देशमुख, भोगाव जीपे गट. सौ. सोनीताई माधव दराडे, मानधानी पंच गण. श्री. रामराव हुलगुंडे पाटील, भोगाव पंच गण. लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सभेचे मुख्य आकर्षण म्हणजे परिसरातील महिलांची म्हणजेच लाडक्या बहिणींची झालेली अभूतपूर्व गर्दी. तसेच आडगाव व भोगाव गटातील सर्व सन्माननीय सरपंचांनी आपली विशेष उपस्थिती दर्शवून भाजपला पाठिंबा जाहीर केला. मान्यवरांची उपस्थिती. या सभेत भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, माजी जिप सदस्य अरुणाई काळे, इटोलीचे सरपंच जगदीश घुगे, बालाजी सांगळे, रमेश दरगड, नागेश तडकसे, तसेच मोकिंदराव भालेराव, नितीन भालेराव, दिलीप भालेराव, बाबूराव शेळके, प्रकाशराव दाभाडे यांसह भाजपचे शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, कार्यकर्ते आणि रामप्रसादजी बोर्डीकर मित्र परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मायबाप जनतेला माझा मनापासून नमस्कार. आज महाराष्ट्राचे राज्यमंत्री पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, त्याचबरोबर महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब, त्याचबरोबर भुमरे साहेब या सर्वांनी इथे प्रचारासाठी सर्वप्रथम मायबाप जनतेला माझा साष्टांग नमस्कार. आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, त्याचबरोबर पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर साहेब यांनी आज इटोली येथे प्रचार सभा घेतली. या प्रचार सभेसाठी मोठ्या संख्येने माझी मायबाप जनता उपस्थित राहिली, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. याचप्रमाणे तुमचे आशीर्वाद येणाऱ्या 7 तारखेला मतदान पेटीतून आम्हाला दिसतील अशी मी अपेक्षा करतो, विनंती करतो. आज मी जाहीर करतो की आपल्या आडगाव सर्कलमधील गटाचे उमेदवार मी स्वतः डॉक्टर देवराव करहाळे, इटोली गणाचे उमेदवार रंजनाताई सांगळे, आडगाव गणाचे उमेदवार अश्विनी बाळू दाभाडे या अधिकृत उमेदवारांना आपण मतरूपी आशीर्वाद द्यावे आणि आपल्या सर्कलचा तळागाळापर्यंत विकास करण्यासाठी, मग तो शैक्षणिक असो, रोड असतील किंवा इतर मागण्या असतील, डीपी असतील, लाईनचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपण मतरूपी आशीर्वाद द्यावा अशी मी आपल्या सर्वांस विनंती करतो. त्याचबरोबर आज बावनकुळे साहेबांनी भरघोस निधी देण्याचं आश्वासन आपल्या सर्वांसमोर दिलेलं आहे, ते नक्कीच पाळणार आहेत आणि मीही माझ्या मनापासून हे आश्वासन तुम्हाला देतो की आपल्या आडगाव सर्कलचा विकास, सर्वांगीण विकास, मग तो सर्व तळागाळातील लोकांचा विकास असेल, रस्त्यांचा विकास असेल, नाल्यांचा विकास असेल, त्याचबरोबर शैक्षणिक आणि आरोग्य विकास, या सगळ्या विकासांचा ध्यास मी घेतलेला आहे आणि तो मी नक्कीच पूर्ण करेल अशी मी तुम्हाला शाश्वती देतो आणि थांबतो. धन्यवाद. असेच प्रेम ही जनता माझ्यावर ठेवील अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.